शेतकरी मित्रांनो, आपण जर 27 ऑगस्टला गुरुवारी जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस हा दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपापल्या जिल्ह्यांची नावे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नाशिक, अकोले हा परिसर जर बघितला, घोटी, तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. इथे नाशिक आहे, पेठ आहे, वडा आहे, घोटी आहे, अकोले आहे, मंचर आहे, कुळगाव, बदलापूर आहे, लोणावळा हा परिसर आहे. हे जर बघितलं आपण, तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, शेवगाव, भोकरदन, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, त्याचबरोबर बोदवड, जामनेर, भुसावळ, यवल, रावेर, मलकापूर, त्याचबरोबर जळगाव, जामोद, बुऱ्हाणपूर, नेपनगर, रावेर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर दिंडोरी परिसर जर बघितला, तर दिंडोरी परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर अचलपूर हा परिसर बघितला, तर या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे आपल्याला. दिवसभर जर बघितलं, तर या परिसरात मुर्शी या भागात देखील पाऊस आहे. तेलगाव, अरवी या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस दिसत आहे. नारखेडमध्ये देखील पाऊस आहे. त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट हा परिसर जर बघितला, वडकी, तर या भागात देखील पाऊस आपल्याला दिसत आहे. आपण जर सावनेर, नागपूर, त्याचबरोबर रामटेक हा परिसर बघितला, तुमसर, भंडारा, उमरेड, त्याचबरोबर साकोली, गोंदिया, आमगाव, देवरी, त्याचबरोबर अर्जुन, मोरगाव या परिसरात देखील ब्रह्मपुरी, त्याचबरोबर आपण जर म्हणजे बरेचसे परिसर जर आपण बघितले, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पावसा दिसत आहे. गडचिरोली, त्याचबरोबर चामोशी, अहेरी हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला रिमझिम पावसासह जोरदार पाऊस दिसत आहे. कापसी परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर शिरपूर, असिफाबाद हा परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर आदिलाबाद, पांढरकवडा, अरणी, पुसद, उमरखेड, नांदेड, त्याचबरोबर अहमदपूर, हिंगोली, वाशिम, जिंतूर, परभणी, परळी, लातूर, उदगीर, नलदुर्ग, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट, त्याचबरोबर बार्शी, केज, बीड, माजलगाव, अंबड, जालना, परतूर हा परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर पैठण, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, जामखेड, कात्रज, अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज, सांगोला, पंढरपूर हा परिसर बघितला. सांगली, विटा, त्याचबरोबर सातारा, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण शेतकरी मित्रांनो दिसत आहे. आपण जर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, रत्नागिरी, संगमेश्वर, महाबळेश्वर, चिपळूण, महाड, मंडणगड, दापोली, माणगाव, हरिहरेश्वर, लवसा, नागठाणे, लोणावळा, कर्जत, त्याचबरोबर कोळगाव, बदलापूर, अलिबाग हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. रिमझिम पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, केडगाव, दौंड, बारामती, श्रीगोंदा, शिरूर, त्याचबरोबर अहिल्यानगर, ढवळपुरी, राहुरी, संगमनेर, त्याचबरोबर अकोले, लोणी, श्रीरामपूर, घोडेगाव, गंगापूर, त्याचबरोबर अमरापूर, पाथर्डी, छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, वैजापूर, कोपरगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला फक्त गुरुवारी 27 ऑगस्टला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून 27 ऑगस्ट गुरुवारचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता सध्या तुमच्या परिसरामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.